चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा शब्द आहे य य य यज्ञ. सर्वांची उत्तर तुम्ही कशापासून देणार? य पासून. सुरू करूया. पहिला प्रश्न, धार्मिक विधीमध्ये होम हवन करतात. धार्मिक विधीमध्ये होम हवन करतात का नाही? हा, त्याच्याकडे दे, मोठ्यानं सांग. यज्ञ. यज्ञ. नेक्स्ट, सफलता, विजय. हा, यश. यश. बरोबर आहे. पुढं बघा, शक्तीप्रमाणे किंवा आपण एखाद्या आपल्या क्षमतेप्रमाणे जे करतोय, शक्तीप्रमाणे क्षमतेप्रमाणे करतोय, त्याला य वर्ण काय म्हणतात? शक्तीप्रमाणे क्षमतेप्रमाणे. नेक्स्ट, येतंय का य वरून? पुढं नेक्स्ट, येते का? युक्ती. पुढं नेक्स्ट, येते? सांग. युद्ध. शक्तीप्रमाणे क्षमतेप्रमाणे आपण जे करतोय, आपण म्हणतोय बघा, मी माझ्या क्षमतेप्रमाणे एवढं एवढं करणार किंवा माझ्या शक्तीप्रमाणे एवढं एवढं करणार. शक्तीप्रमाणे किंवा क्षमतेप्रमाणे. युक्ती. हा प्रश्न प्रेक्षकांसाठी आहे. शक्तीप्रमाणे किंवा क्षमतेप्रमाणे ह्याला य वरून काय म्हणतात? पुढचा प्रश्न, मशीन. मशीनला य वरून? यंत्र. यंत्र. मागं जा. नेक्स्ट, लढाई. युद्ध. दोघांनी पण एकदम दिला. दुःख, वेदना. यातना. मोठ्यानं सांग. यातना. यातना. बरोबर आहे. तरुण. तरुणला? युवक. युवक. बरोबर आहे. तू मागं जा. तरुण म्हणजे युवक. शक्कल. शक्कल लढवणे म्हणजे य वरून? युक्ती. युक्ती. राईट. शक्कल म्हणजे युक्ती. पुढं, मोठा कालखंड, त्याला काय म्हणतात य वरून? मोठा कालखंड. पुढं नेक्स्ट, युग. युग. बरोबर आहे. मोठा कालखंड, युग. प्रवास करणारा. प्रवास करणारा. मागच्याने बोलायचं नाही, मागच्याने हात पण वर करायचं नाही. येतंय का? पटकन मागं द्यायचं. येत नसेल तर मागं द्या. यात्री. यात्री. बरोबर आहे. प्रवास करणारा यात्री. व्यायामाचा एक प्रकार. योगा. योगा नसते ते. काय असते? योग. काय आहे? योग. पुढं, एखाद्या ह्याच्यामध्ये आपण मदत करण्यात जो सहभाग घेतोय त्याला काय म्हणतात? तो मदत करणारा किंवा मदत करण्यात सहभागी होणारा. आपण म्हणतो ना, मी ह्याच्यामध्ये माझं काय दिलं? य वरून. नेक्स्ट, आज सरका, या साईडला सरका, सरक या साईडला. येते का? हा प्रश्न प्रेक्षकांसाठी आहे. मदत करणारा किंवा मदत करण्यात सहभाग होणारा. पुढं, रात्रीला समानार्थी शब्द. रात्र. रात्रीला समानार्थी शब्द येतोय का? पुढं नेक्स्ट, यात्रीला समानार्थी शब्द. रात्रीला रात्र. रात्र असते ना, रात्र. पुढं येतोय का? कुणाला येतोय? माग येतोय? पुढे ये श्री. रात्रीला समानार्थी शब्द. अंधार. समानार्थी शब्द आणि तो पण काय पाहिजे? य वरून पाहिजे, अंधार नाही. पुढं प्रणिती येतोय? सांग बरं. यामिनी. हा, मोठ्यानं सांग. यामिनी. यामिनी. बरोबर आहे. टाळ्या वाजवा. नेक्स्ट, पुढं उचित. उचित म्हणजे
त्याला सांग. योग्य. योग्य. बरोबर आहे. उचित म्हणजे योग्य. अंतराळात जाणारे वाहन. अंतराळात जाणारे वाहन. अंतराळात जाणारे वाहन काय म्हणतो त्याला आपण? आकाशयान. य वर्ण पाहिजे. त्यातच य वर्ण काय आहे? यान. हा, मोठ्यानं. यान. यान. बरोबर आहे. बघा, एखाद्या गोष्टीचा प्लॅन करणे, आखणी करणे, एखादी गोष्ट ठरवणे, त्याला आपण काय म्हणतो? य वर्ण. त्या गोष्टीची काय करणे? एखादी गोष्ट आपण ठरवून ठेवतोय, असं असं करायचं आहे. यादी. नेक्स्ट. येते का? नेक्स्ट. प्लॅन करणे, आखणी करणे. यादी. यादी नाही. पुढं. युक्ती. नाही. पुढं. येते का? प्रेक्षकांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. प्लॅन करणे किंवा आखणी करणे, त्याला य वरून काय म्हणतात? पुढं. सामानांची सूची. यादी. दोघांनी एकदम दिला. सामानांची सूची म्हणजे यादी. शेवटचा उच्चार सारखे असणारे शब्द. यमक. हिनं सांगितली. मोठ्यानं सांग. यमक. यमक. एका नदीचे नाव. यामिनी. यामिनी वे. नदीचं नाव य वर्ण. एका नदीचे नाव. यमुना. यमुना. राईट. ज्याला यश मिळाले आहे त्याला आपण काय म्हणतोय? य वरून. ज्याला यश मिळाले आहे असा व्यक्ती. नेक्स्ट. येते का? योगदान. पुढं. ज्याला यश मिळाले आहे, एका लाईन मध्ये. नेक्स्ट. यशस्वी. हा, मोठ्यानं सांग. यशस्वी. यशस्वी. बरोबर आहे. शरीराचा एक भाग. य वर्ण. शरीराचा एक भाग. य वरून. शरीराचा एक भाग. येतोय का? प्रेक्षकांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. शरीराचा एक भाग य वरून पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट. संन्यासी किंवा ऋषी काय म्हणतात? संन्यासी किंवा ऋषींना. पुढे. नेक्स्ट. येतोय का हा प्रश्न? संन्यासी, ऋषी लोक असतात ना, ऋषी, संन्यासी, तप करणारे, काय म्हणतात त्यांना य वरून? नेक्स्ट. कुणाला येते का माग? नाही. पुढं. येते का? नेक्स्ट. येत ना बाबा. नाही. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा प्रेक्षकांनी द्यायचं आहे. संन्यासी किंवा ऋषी यांना य वरून काय म्हणतात? धन्यवाद करा.